सावनेर तालुक्यातील उमरी समोर छत्रपूर गाव आहे। या गावालगत हायवे रोड असून दिनांक 27 जून रोजी सकाळी 10 वाजता छत्रपूरच्या काही शेतकरी आणि आपल्या गायी म्हशी गुरढोरं चारण्याकरता हायवे रोड पार करत असताना MP पांढुर्णा या मार्गाने एक ट्रक टेलर हा भरधाव वेगाने आला। त्या ट्रक टेलरनं अंदाजे 10 ते 15 गायी म्हशी गुरांना जोरदार धडक देऊन दिली आणि तो ट्रक ट्रेलर चालक हा आपलं वाहन घेऊन नागपूरच्या दिशेने पळून गेला। पाटण सांगवी टोलवर या ट्रकला पोलिसांनी अडवून त्या चालकास अटक केली। स्थानिक नागरिकांनी चक्काजाम केलेला होता। ही माहिती मिळताच सावनेर क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांच्यासोबत डॉक्टर राजू पोद्दार, मनोहर कुंभारे, इतर पदाधिकारी, सावनेर पोलीस अधिकारी DYSP अनिल म्हस्के, केळवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, सावनेर पोलीस स्टेशन ठाणेदार, आपल्या पोलीस कर्मचारी तसंच गावातील सर्व नागरिक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। सर्वांची एकच मागणी होती की छत्रपूर हायवे रोडवर ओव्हरब्रिजची मागणी आणि मृत्यू पावलेल्या गुरढोरं नुकसान भरपाई मिळावी। याकरता काही वेळ चक्काजाम राहिला। काय घटना झाली पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। जवळपास 20 ते 25 गाई आणि काही बैल हे ट्रकच्या धडकेमुळे ॲक्सिडेंटमुळे मृत्युमुखी पडले। पुष्कळसे जनावरं हे मृत अवस्थेमध्ये आहे। त्यांना शिफ्ट करण्याचं काम जरी चालू आहे तरी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसानाच्या संदर्भामध्ये नुकसान भरपाई ही आपण पोलीस विभागाच्या माध्यमातून, इन्शुरन्सच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना मिळवून देऊ। पण सातत्याने या ठिकाणी होणारे अपघात, त्याच्यामध्ये जीवाला होणारी जनावरांचा धोका, ह्या सर्व पाहता ह्या पुढच्या काळामध्ये इथे NHAIच्या माध्यमातून एक बोगदा तरी किमान निर्माण व्हावा, यासाठी नक्कीच आम्ही सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून ह्या गावातील नागरिकांना व येथे असलेल्या गुराढोरांना न्याय हा दिल्याशिवाय राहणार नाही। आजच्या घटनेबाबत थोडं सविस्तर सांगा साहेब। आज पांढुर्णा रोडवर छत्रपूर या गावाजवळ अतिशय दुःखदायक, हृदयदायक अशी घटना घडली आहे की ज्यामध्ये 20 ते 25 जनावरं, गाई, बैल हे या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले आणि हा नॅशनल हायवेनी ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करावा। या ठिकाणी गावकऱ्यांची जी मागणी आहे की या ठिकाणी अंडरपास झाली पाहिजे, फ्लायओव्हर झाला पाहिजे, त्याचा पाठपुरावा नॅशनल हायवेतर्फे आम्ही करणार आहोत आणि सोबत हे काम तातडीनं पूर्ण झालं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आज शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई तातडीनं त्यांना मिळाली पाहिजे, या दृष्टीनं सुद्धा निर्देश आम्ही दिले आहे आणि जसा FIR दर्ज होईल, पोस्टमॉर्टम होईल, त्यानंतर इन्शुरन्सच्या माध्यमातून तातडीनं या सगळ्या लोकांना कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, त्याही दृष्टीनं पाठपुरावा आम्ही करणार आहोत। घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी गावकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की घटना गंभीर असली तरी शांततेमध्ये हे आंदोलन या ठिकाणी समाप्त करावं। आज किती वाजता ही घटना झाली आणि किती जनावर मरण पावले? ही घटना मला वाटते 11च्या सुमारास घडली आहे। या नॅशनल हायवेवर NH 47 आणि छत्रपूर गावाजवळ ही घटना घडली आणि या स्पॉटवर नेहमी म्हणजे कमीत कमी 8-10 वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे। माननीय आमदार साहेब, आदरणीय डॉक्टर पोद्दार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी नॅशनल हायवेवाल्यांसोबत चर्चा केली आणि लवकरच या गावाची जी समस्या आहे, कारण की या गावाची शेती या बाजूला असल्या कारणामुळे त्यांना जनावर आणि स्वतःची या ठिकाणी जाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत इतक्या वर्षामध्ये झाली नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माननीय आशिषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून गडकरी साहेबांसोबत ते बैठक घेतील आणि नॅशनल हायवेसोबत बैठक घेऊन लवकरच या ठिकाणून अंडरपास किंवा उड्डाणपूल हे नक्कीच करतील असा मला ठाम विश्वास आहे। आणि ते यांचं जे शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई त्या ठिकाणी नक्कीच मिळेल, कारण की जो ट्रकचा जो इन्शुरन्स राहते त्याच्यामधून ती कपात होते आणि FIR दर्ज झाल्याबरोबर माननीय DYSP म्हस्के साहेबांनी सांगितलं आहे की नक्कीच आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, ज्यांचे जनावरं मृत पावले आणि ज्यांचे जनावरं जखमी झाले त्यांना सुद्धा ते नुकसान भरपाई त्या माध्यमातून मिळणार। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।